आजकाल काय झालं आहे माहिती आहे, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी रेसमध्ये नुसतं पळतो आहे. कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे. चला, नवीन दिवस, नवीन सुरुवात. कधी कधी काय होतं ना, आपण रोजची कामं करून करून थकतो. ती घरातली असू देत, बाहेरची असू देत, कुठलीही कामं असू देत. पण मग आपल्याला नक्की काय करायचं आहे हेच आपल्याला समजत नाही. आणि मग आपण रोज करायचं आहे काम म्हणून आपण करत राहतो. पण त्याच्यातून निष्पन्न काय होतं, एंड ऑफ द डे आपण थकलेलो, दमलेलो असेच असतो. तर त्याच्यावर एक उपाय आहे बरं का. एक तर तुम्हाला जर ते काम आवडत नसेल ना, तरीही तुम्ही ते आनंदाने करा. कारण तुम्हाला असं दुःखी कष्टी होऊन काम केलं तर एंड ऑफ द डे तुम्ही अजून दुःखी होणार, कष्टी होणार. म्हणजे एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की जर तुम्हाला एखादं काम करायला लागतं आहे तुमच्या मनाविरुद्ध, तरी पण तुम्ही ते करा आनंदाने. जर तुम्ही ते आनंदाने केलं ना, तर तुम्हाला एंड ऑफ द डे तुम्ही आनंदीच राहाल. कारण कुठलंही काम करायचं असेल तर ते आपल्याला रडत खडत करण्यापेक्षा आनंदाने केलं ना, तर मग हळूहळू आपल्याला छान वाटायला लागतं. ते काम पण आपल्याला आवडायला लागतं. बरं चला, जर तुम्हाला ते काम आवडत नसेल तर कर्तव्य म्हणून तुम्ही ते काम करता. पण मग तरी पण इथे पण प्रॉब्लेमच आहे. कारण कर्तव्य म्हणून जर तुम्ही काम करत असाल ना, तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद नाही मिळत. आणि मग आनंद नाही मिळाला की परत एंड ऑफ द डे तुम्ही अनहॅपी राहता. आणि म्हणूनच जर तुम्हाला एखादं काम करायचं आहे, तर मग तुम्ही ते आनंदाने केलं ना, तर एंड ऑफ द डेसुद्धा तुम्ही आनंदी राहता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला एखादं काम करावं लागतं आहे, तर ते मजबुरीत करू नका, तर आनंदाने करा. बघा, मग तुमचा उत्साह कसा द्विगुणित होईल. जबरदस्ती करून तुम्ही जर ते काम केलं ना, तर तुम्ही करायला म्हणून कराल, पण त्याच्यामधला आनंद, ते काम केल्याने तुम्हाला जे समाधान मिळायला पाहिजे ना, ते तुम्हाला मिळणारच नाही. आणि कितीही वर्ष तुम्ही ते काम करा तरीही तुम्हाला ते समाधान मिळणार नाही. म्हणून दुःखी कष्टी राहण्यापेक्षा आनंदाने समोर जे वाढलेलं आहे, समोर जे काम आहे आपलं, ते करा. आणि हा मेसेज प्रत्येकासाठी आहे, स्त्री पुरुष असं नाही आहे, तर प्रत्येकासाठी आहे. चला, माझ्यासाठी जे काम वाढवून ठेवलेलं आहे ते मी करते. रोजची 30-30 कामं करून कधीकधी मलाही कंटाळा येतो बरं का. कारण कसं असतं, शेवटी आपण ह्युमन बिईंग आहोत आणि आपल्याला रोजच तेच काम करायचं ना, कंटाळा येतो. आणि मग काय करायचं माहिती आहे का, त्याच कामात काहीतरी चेंज करायचं आपण. जर आज आपण म्हणजे कसं माहिती आहे का, चेंज करायचं म्हणजे फॉर अ चेंज काम तर आपल्याला तेच करावं लागणार, पण त्याच्यामध्ये चेंज करायचा त्या कामामध्ये. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल, आता मी कसं करते माहिती आहे का, आता रोजच मला डाळ, भात, भाजी, चपाती करायला लागते. तर मग काय करते मी, डाळ आहे ना रोज रोज त्याच प्रकारची करत नाही. आता हे मी गृहिणी असल्यामुळे मी हे तुम्हाला सांगते. आता तुमच्या कामात कसा बदल करायचा, कशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आणि छान काम कसं करू शकता, ह्याचं सोल्युशन ते तुम्हालाच काढावं लागेल. पण मी माझं उदाहरण सांगते, कारण मी गृहिणी आहे आणि जर मी 30-30 प्रकारची भाजी केली तर मग मला पण ना कंटाळा येतो. म्हणून मी काय करते, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करते. नंतर त्याची रेसिपीसुद्धा वेगवेगळी वापरते. नंतर कधी एक दिवस जर आमटी केली तर एक दिवस सार करते. असं करून करून वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळी गोष्टी मी शोधून काढते. आणि मग मला ना कंटाळा येत नाही रोज. आणि इवन मी जे जेवण करते ना, ते घरातल्यांनासुद्धा जेवायला कंटाळा येत नाही. कारण 30-30 डाळ, तेच भाजी, तीच चव खाऊन इतरांनाही घरातल्या कंटाळा येतो. तर आपण आहे ना, आपल्या कामातून दुसऱ्याला कसा आनंद देता येईल ह्याचा पण विचार करायचा असतं. आपण प्रत्येक वेळेला काय करतो माहिती आहे का, मी आणि माझं हाच विचार करतो. तर ह्याच्या एक्झॅक्टली उलट स्वतःचा पण विचार करा, पण त्याबरोबर घरातल्या इतरांचा, आपल्या ऑफिसमधले जे आपले कलीग असतील त्यांचा विचार करा. खूप छान वाटतं. कारण आपण एक मनुष्य आहोत आणि मनुष्याचे हे गुण आहेत. आपण काही संत साधू नाही आहोत, मला माहिती आहे, पण साधू संत होण्यापर्यंत आपली अजून मजल नाही गेलेली आहे. पण निदान आपण माणुसकी तरी जपली पाहिजे. आणि ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आपण नक्कीच माणुसकी जपू शकतो. आणि आपल्याला कोणाची प्रशंसा नको आहे ह्याच्यामागे, पण एक असं कोणाला मदत केली, कोणासाठी तरी काहीतरी काम केलं ना, तर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. तुम्ही नक्की करून बघा. आज मी इथे साधं सोपं आणि असं
पण चवीला छान मात्र का, कारण मनापासून कुठलीही गोष्ट केली ना, म्हणजे जेवण बनवताना किंवा प्रत्येक काम करताना त्याच्यामध्ये जर आपलं प्रेम ओतलं ना, तर मग ती गोष्ट एकदम झकास होणारच. आता मी इथे डाळ बनवते आहे, तर त्याच्यामध्ये मी तूर डाळ आणि मूग डाळ असं दोन्ही घेतलेलं आहे. त्याचं प्रमाण कमी जास्ती तुम्ही करू शकता. आणि मग डाळ केली, फोडणी दिली आणि मग नंतर कोशिंबीर करणार आहे. असं साधं सोपंच जेवण करणार आहे. पण म्हणतात ना की घरगुती आणि सुंदर स्वयंपाक असं करायचं. नक्की होणार. माझं होतं तर तुमचं का नाही होणार? प्रत्येकामध्ये छान छान कला असतात बरं का. तर तुमच्यामध्ये कुकिंगची कला असेल, एखाद्याच्यात असेल, एखाद्याच्यात नसेल असं नसतं. पण पहिल्यापासून तुम्ही ते केलेलं नसतं ना काम, त्याच्यामुळे तुम्हाला ते उत्कृष्टरित्या जमत नाही. पण प्रॅक्टिस करून करून नक्की तुम्हाला ती गोष्ट येऊ शकते. आणि हे अहंकाराने म्हणायचं नसतं की मला येतं आहे, मग म्हणजे ती समोरच्याला येतं आहे मग मला का नाही येणार. तर हे एक आपल्या स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणायचं असतं. कारण अहंकार हा चांगला नसतो. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी पण जगलं पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण स्वतःचाच विचार करतो आणि मग असमाधानी आयुष्य जगतो. बघा तुम्ही एक आठवडा फक्त स्वतःचाच विचार करा. सगळं मी, माझं माझं हे, माझं ते, मी असा, मी अशी, किंवा माझं काय होणार, असं निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही विचार करा. पण ह्या उलट तुम्ही स्वतःबरोबर इतरांचाही विचार करायला लागलात ना, एक आठवडा तसं करून बघा. आणि मग त्या एक आठवड्याने तुम्ही स्वतःच ठरवा की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते. मी फटाफट आता इथे कोशिंबीर करून घेते आहे, डाळ पण केलेली आहे आणि असं सगळा स्वयंपाक करते आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, रोजचं काम करताना ना कधी कधी असं कंटाळा येतो आपल्याला, नाही म्हणत नाही आहे. तर मग तेव्हा खिचडी करायची. खिचडी हे सुद्धा पौष्टिक अन्न आहे. तर घरातल्या प्रत्येकाला खिचडी आवडत असेल असं नाही, पण ती अतिशय हेल्दी आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या आपण घालू शकतो. त्या भाज्या अक्षरशः आपण पूर्ण मॅश करू शकतो. त्याच्यामुळे कोणाला कळणार नाही. मुलं कधी कधी भाज्या खात नाहीत ना, तर त्यांच्यासाठी पूर्ण भाज्या मॅश करायच्या आणि मस्तपैकी मुगाची डाळ घालून खिचडी करायची. आणि त्याच्याबरोबर पापड, तूप, लोणचं, बस झालं ना. अजून काय पाहिजे? इथे माझी गंमत सांगू का, इथे मी ना तेल हाताला लावून मग सुरण कट करू असा विचार केलेला, म्हणून तेल घेतलं आणि मग नंतर बाजूला ठेवलं. म्हटलं नाही, छान ताजं सुरण दिसतंय आणि खाज येणार नाही. अगदी अलगज अलगज हाताने म्हटलं सुरणाची सालं काढून घेऊया. आणि खरंच मी सालं काढली सुरणाची आणि माझ्या हाताला अजिबात खाज आली नाही. नाहीतर खाजेरं सुरण असेल ना तर मग तेल लावून करायचं. पण मग अजून एक विचार आला मनात की ना, तेल लावलं ना हाताला की सुरी सटकते, मग नीट कापता येत नाही. म्हणून मग मी तेल लावलं नाही हाताला. कारण आधी पण मी असं केलं होतं, तेल लावलेलं हाताला आणि मग सुरण कट केलेला. पण अक्षरशः परत मला हात धुवायला लागलेले आणि मग नंतर मग मला परत म्हणजे तेल सगळं हाताचं काढून मग सुरण कापायला लागलेला. तर मग मला हा आधीचा एक्सपिरियन्स होता. सांगण्याचं तात्पर्य हेच की असं करून करूनच आपण शिकत असतो. तो स्वयंपाक असू दे किंवा इतर कुठलीही गोष्ट असू दे. आपण जेव्हा सुरुवात करतो ना त्या गोष्टीची, तेव्हा आपण त्याच्यात झिरोच असतो. पण नंतर आपण त्या कामात नक्कीच हिरो होऊ शकतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सुरण शिजवताना त्याच्यामध्ये चिंच घालायची. म्हणजे काय होतं, तर सुरणाला जर खाज वगैरे असेल ना तर खाताना आपल्याला ती खाज जिभेला लागत नाही. म्हणून नक्की सुरण शिजवताना त्याच्यामध्ये चिंच किंवा काही जण आमसूलही वापरतात, पण मी इथे चिंच वापरलेली आहे. आणि हां, सुरण आहे ना एकदम जास्ती शिजवायचं नाही, तर निदान 1-2 शिट्ट्याच करायच्या त्याच्या. जास्ती क्वांटिटी असेल तर 2 शिट्ट्या करायच्या. एक एक थोडा पीस असेल ना याच्या अर्धा, तर मग
एकच शिट्टी करायची आणि मग पूर्ण सुरण थंड झाला की मग त्याचे काप काढून घ्यायचे. काप एकदम पातळ करायचे नाही, नाहीतर मग एकदम ते कडक होतं. तर एक मीडियम साईजचे काप काढायचे आणि मग ते मॅरिनेट करायचे. मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये हळद, लाल मसाला म्हणजे तिखट आणि काश्मीरी मिरची असं दोन्ही मी टाकलेलं आहे. नंतर हळद, मीठ आणि लिंबू असं पिळून ते ठेवायचं. एक अर्धा तास ठेवलं तरी चालतं, पण मला इथे गडबड होती आज म्हणून मी लगेच मॅरिनेट केलं आणि लगेच ते तुपामध्ये शॅलो फ्राय केले. एकदम मस्त होतात आणि वरून कोथिंबीर घालायची. चला मी इथे सगळे सुरणाचे काप करून घेते. भेटूया नवीन अशा विचारासोबत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. अरे अरे चाललात कुठे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही पण असे सुरणाचे काप करा आणि कसे झालेत हे नक्की कळवा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. बाय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.